शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम जवळ आलेला आहे आणि त्यामध्येच खताची टंचाई आणि खताचे भाव वाढलेले आहेत. ती खताची टंचाई कशामुळे झालेली आहे आणि भाववाढ कोणत्या खतामागे किती रुपयाने भाववाढ झालेली आहे, हे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. स्थितीमध्ये इराण, इस्रायल, अमेरिका युद्धामुळे रासायनिक खते तयार करण्यासाठी लागणाऱ्या विविध घटकांचे दर हे जागतिक पातळीवर वाढले आहेत. त्याचा परिणाम आपल्या देशांतर्गत खत उत्पादन व त्याच्या दरावर झाले आहेत. विविध खताच्या दरात 10 ते 20% वाढ झाल्याने आगामी खरीप हंगामात विविध उत्पादन खर्च वाढणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत. रासायनिक खतांच्या निर्मितीसाठी नायट्रोजन, अमोनिया, पोटॅश, सल्फर, फॉरेक्सिक ॲसिड या मूलभूत घटकाची आवश्यकता असून भारताला हे सर्व घटक मोठ्या प्रमाणात आयात करावे लागत होते. युद्धामुळे होर्मुझ समुद्रधोनी बंद असल्याने मध्य पूर्वेकडील देशांमधून होणारा युरियाचा 40%, अमोनियाचा 30%, पोटॅशचा 90%, सल्फरचा 76%, तर फॉस्फरिक ॲसिडचा पुरवठा 50%ने घटला आहे. चीनने सल्फर व फॉस्फरिक ॲसिड निर्यातीवर बंदी घातली आहे. परिणामी जागतिक पातळीवर या घटाच्या दरामध्ये वाढ झाली आहे. 2626 हे खत पूर्वी 1800 रुपयाला मिळायचं, तर त्यासाठी तुम्हाला आता 2250 रुपये द्यावे लागणार आहेत. 1919 हे खत 2075 रुपयाला मिळायचं, तर ते आता 2300 रुपयाने विकल्या जात आहे. 20-20-013 1450 रुपयाला मिळायचं, तर त्यासाठी आता तुम्हाला 1800 रुपये द्यावे लागणार आहेत. 24-24-0 1800 रुपयाने मिळणारे खत 2200 रुपयावर गेलेलं आहे. DAP 1400 रुपयाने मिळायचं, ते आता 1750 रुपयाला झालेलं आहे. आणि MOP 1850ला मिळायचं, ते आता 1950 रुपयाला झालेलं आहे. हे दर विविध स्रोतावर आधारित आहेत. स्थानिक वितरक आणि ब्रँडनुसार दरात थोडाफार फरक असू शकतो.